गाईज आय वोक अप ॲट 4 in the morning, गॉट रेडी आणि सगळे झोपलेले बघून मला पण परत इच्छा झाली झोपायची. हेलो गाइस, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल. और मैं इतनी खतरनाक सो गई थी भाई, खतरनाक से खतरनाक. चाय ले ली और मस्त अभी मस्त लग रहा है. तो आज हम जा रहे हैं सारंगपुर कष्टभंजन मारुति जी के दर्शन के लिए. एंड ऐसे अचानक से ही निकल रहे हैं. अभी मुझे दुकान में थोड़ा सा काम है इसलिए मैं आई हूँ और इसके बाद हम निकल रहे हैं. और हमारे साथ मम्मी और दीदी नहीं आ रही बिकॉज जर तुम्ही मराठी असाल तर तुम्हाला माहिती असेल गुरुचरित्र पारायण. सो मी गुरुचरित्र पारायण ठेवलं आहे, तर त्याच्यासाठी मम्मी आणि पूजा तिथलं थांबावं लागणार आहे. आणि आता निघू आम्ही. अँड काय सांगत होती मी, काहीतरी सांगत होती. ओके ठीक आहे. आणि आता वाजलेत 8. पूजाला बाय. रडू नको. गाइस हम अभी चाय पीने और ये देखो कितना मस्त है यहाँ पे. बहुत अच्छा है यहाँ पे, देखो. Oh my God. आफ्टर एंटरिंग फ्रॉम द मेन गेट, प्रवेशद्वार मंदिराच्या परिसरात स्टे फॅसिलिटीज पण अवेलेबल आहे. AC, नॉन AC, इवन फ्री स्टे ऑप्शन सुद्धा आहे. आजचं आपलं स्टे असणारे ह्या श्री गोपालनंद स्वामी यात्री भवनमध्ये. या धाममध्ये हरिश्री भवन, श्री कष्टभंजन अतिथीगृह आणि श्री स्वामीनारायण अतिथी भवन, ज्याला व्हाईट हाऊस पण म्हणतात, हे आहेत. आणि इथे समोर आपण बघू शकतो श्री कष्टभंजन हनुमानजींचे आणि स्वामीनारायणजींचे फोटोज अँड स्टोरीज. आणि इथे तुमच्यासाठी लिफ्ट सुद्धा अवेलेबल आहे. अँड द सराउंडिंग आर व्हेरी क्लीन अँड वेल मेंटेन्ड. सो गाईज, आम्ही फायनली सारंगपूरला पोहोचलेलो आहे. इथे मस्त रूम केलेला आहे. आता फ्रेशअप होऊ अँड दर्शनाला जाऊ. उद्यासुद्धा आम्ही दर्शन घेणार आहे मॉर्निंगला बिकॉज उद्या मेन डे आहे, सॅटरडे. सो आणि आता दर्शन घेऊ, काही असेल ते एक्सप्लोर करू, जेवण करू. अँड या आय एम सो एक्सायटेड. थँक्यू सो मच हनुमानजी, कष्टभंजन हनुमानजी. अँड हो, मम्मी आणि पूजा दीदीसोबत पण एकदा येऊ परत. ओके, नाउ रूम टूर. सो दिस वॉज आवर रूम. 4 लोग के लिए है, 4 बेड्स, 2 फैंस, बालकनी, प्रॉपर लाइटिंग, रूम में वॉशरूम जो कि मैंने रिकॉर्ड नहीं किया है. स्वामी आलाय काहीतरी मला. चलो अच्छा व्यू है. OMG नाइस. हॅलो, देखो गाइस, बजरंग दादा. येस, इकडे बघा. ओके, बाहेर पण लाईट आहे का अजून?
मला खूपच आवडलं हे सगळं, खूपच छान आहे. ओ मा झाला रेडी. गाईस किती छान आहे सगळं. थँक्यू. रेडी आहे. तर फक्त 8 वाजले ना स्वामी. दीदी लवकर बंद होतं का ते? पण 9ला बंद होतं ना. बघा गाईच आम्हाला भेटणार आहे की नाही काय माहिती या टाइमला दर्शन, नाही तर मॉर्निंगला यावं लागलं. आता इथून मंदिरात जायचा रस्ता स्टार्ट होतो. गाईज इथे लाईन आहे, हे पहा. पटकन होते ती लाईन. मंदिरमधून प्युअर गोल्ड आणि सिल्वरने बनवलं गेलं आहे. ये है श्री कष्टभंजन देव भोजनालय. तो अभी हम जा रहे हैं भोजनालय खाना खाने. और गाइस भोजनालय 9 बजे तक ही ओपन रहता है और हमारा दर्शन 8:30 बजे तक हो गया था. और ये है डाइनिंग हॉल जो की बहुत बड़ा था. आणि इथे आपल्याला स्वतःला आपले प्लेट्स वाटी घ्यायचे असतात. आता जेवायला होतं खिचडी, बटाट्याची भाजी, कढी अँड पोळी. मस्त आहे. इथे खाली बघ. आता हे आहे हरी मंदिर, जे की कष्टभंजन हनुमानजींच्या एक्झॅक्ट समोर आहे. गाईज हरी मंदिर खूपच सुंदर आहे आणि त्याचं बांधकाम पूर्ण लाकडाने केलं गेलं आहे. मी सेकंड टाइम घेते, परत चाललं. Oh my God, thank you कष्टभंजन हनुमानजी. हो हे बघ बिलकुल पण गर्दी नाही आणि मी परत एकदा जाते. मध्ये ही 54 हाईटची हनुमान दादांची मूर्ती पंचधातूंनी बनवली गेली आहे. आता हे आहे टोटल 8 फ्लोअरचं आणि आपण आहे 7th फ्लोअरवर. इथून याचा नजारा काहीतरी असा दिसतो. काहीच खूपच छान दर्शन झालंय आणि मी बघितलं 2 टाइम्स दर्शन घेतलंय. हो माय गॉड, खूप मस्त दर्शन झालंय. आता चाललोय रूममध्ये. काहीच पाणी प्यायचं मन झालं, पाणी प्यायला आलं. मस्त वाटतं, इथे कोणीच नाहीये. हे पहा, आणि असं वाटतंय कष्टभंजन मारुतीजींच्या एकदम जवळ आहे आम्ही त्यांच्या एरियामध्ये, म्हणून जसं काय एकदम प्रोटेक्ट करता येते आम्हाला.
काहीच सगळे झोपले होते तर असं खूप आवाज येत होता म्हणून आम्ही रूममध्ये येऊन गेलो आहे पटापट. आणि आता झोपतोय बिकॉज उद्या सकाळी पहाटे उठायचं आहे. बाय 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 गुड नाईट. येस.